टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है दोस्तों। पेपर 1 और पेपर 2 के लिए समाजशास्त्र विषय के फिर से एक बार कुछ क्वालिटी और अच्छे क्वेश्चन हम आपके सामने लेकर आए हैं दोस्तों, जो परीक्षा के दृष्टिकोन से बहुत ज़्यादा इम्पॉर्टंट होने वाले हैं। प्रत्येक प्रश्न या ठिकाणी जे सिलेक्ट केलेला आहे मित्रांनो, ते इम्पॉर्टंट प्रश्न आपण परीक्षेच्या दृष्टिकोनाने पाहत आहोत। पेपर 1 आणि पेपर 2 समाजशास्त्र, भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्र विषयासंबंधात। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। प्रश्न क्रमांक 1 हे बघा, प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे की भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून कोणास ओळखले जाते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आणि भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण, तर सावित्रीबाई फुले। ऑप्शन क्रमांक 3 काय राहणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 दुसरा प्रश्न दिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये वाचनालयाची चळवळ सुरू करणारे समाजसुधारक कोण होते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आणि आपल्याला हे बघा मित्रांनो, 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे। गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ हरी देशमुख किंवा विनोबा भावे, अशा प्रकारे आपल्याला काय आहे या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ हरी देशमुख। म्हणजे महाराष्ट्रामध्ये वाचनालयाची चळवळ सुरू करणारे समाजसुधारक जे होते मित्रांनो, ते होते गोपाळ हरी देशमुख। म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपलं योग्य उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की विधवांना शिक्षण देण्यासाठी शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आणि हे बघा, शारदा सदन हे कशासाठी सुरू करण्यात आले होते, तर स्त्रियांना विधवांना शिक्षण देण्यासाठी। ओके, पंडिता विद्यासागर, पंडित रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई किंवा विष्णू शास्त्री चिपळूणकर। तर हे बघा मित्रांनो, शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली, तर पंडिता रमाबाई। ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न आहे की सुधाकर वृत्तपत्र कोणी सुरू केले, अशा प्रकारे काय आहे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, नारायण गुरु किंवा विरोशलिंगम पंतलू, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। गोपाळ गणेश आगरकर काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण की सुधाकर वृत्तपत्र कोणी सुरू केले, तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेले आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आणि उत्तर आहे मित्रांनो मुंबई, कारण की राष्ट्रीय सभेचे जे पहिले अधिवेशन होते ते मुंबई या ठिकाणी भरले होते। म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 राष्ट्रीय सभेचे मुस्लिम अध्यक्ष कोण होते, किंवा राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे। मौलाना आझाद, मोहम्मद अली जिना, बद्रुद्दीन तय्यबजी, मोहम्मद इक्बाल, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। हे बघा मित्रांनो, राष्ट्रीय सभेचे मुस्लिम अध्यक्ष कोण होते, म्हणजे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते, तर बद्रुद्दीन तय्यबजी। म्हणजे ऑप्शन क्रमांक सी काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा प्रश्न विचारलेला आहे की जलियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ ब्रिटिशांना दिलेल्या सर या किताबाचा त्याग कोणी केला। हे बघा मित्रांनो, सर या किताबाचा त्याग कोणी केला, 4 ऑप्शन दिलेले आहे। दादाभाई नौरोजी, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी किंवा सैफुद्दीन किचलू, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि लक्षात ठेवा की रवींद्रनाथ टागोर काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, कारण की त्यांनी सर या किताबाचा त्याग केला। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा प्रश्न विचारलेला आहे की लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। सावरकर, श्यामजी कृष्ण वर्मा, सुभाषचंद्र बोस किंवा यापैकी नाही। तर हे बघा, लंडन येथे इंडिया हाऊसची जी स्थापना केली आहे ते श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत। प्रश्न विचारलेला आहे की वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन सर्वप्रथम कोणी केले। हे बघा मित्रांनो, मोस्ट IMP प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत की वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन सर्वप्रथम कोणी केले। 4 ऑप्शन दिलेले आहे। महात्मा गांधी,
यांनी केले, वल्लभभाई पटेल यांनी केले, विनोबा भावे किंवा गोपाळकृष्ण गोखले? तर हे बघा, वैयक्तिक सत्याग्रहाचे सर्वप्रथम आंदोलन कोणी केले? तर विनोबा भावे काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे की सिंधू संस्कृतीतील प्रशस्त महान स्नानगृह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडले आहे? अशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहे आणि ऑप्शन दिलेले आहे मोहनजोदाडो, कालीबंगन, धोलावीरा किंवा दायमाबाद. तर हे बघा मित्रांनो, सिंधू संस्कृतीतील प्रशस्त महास्नानगृह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडले? तर ऑप्शन क्रमांक 1 मोहनजोदाडो आपला काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. प्रश्न क्रमांक 11वा प्रश्न दिलेला आहे. हे बघा, साधन संपत्तीवर, आता भूगोल विषयाचे काही प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो, की साधन संपत्तीवर म्हणजे डॅश डॅश साधन संपत्तीवर आधारलेल्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात. नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारलेल्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय राहणार आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा प्रश्न दिलेला आहे की ज्या भागात लहान आकाराच्या शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो अशा शेतीस डॅश डॅश असे म्हणतात. 4 ऑप्शन दिलेले आहे. मड्याची शेती, विस्तृत शेती, सखोल शेती किंवा यापैकी नाही. तर हे बघा मित्रांनो, ज्या भागात लहान आकाराच्या शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो अशा शेतीस सखोल शेती असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असेल, आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न विचारलेला आहे की गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी डॅश डॅश राज्य भारतात अग्रेसर आहे. तर हे बघा, गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी कोणता राज्य अग्रेसर आहे? आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र किंवा केरळ? आपला जे उत्तर असणार आहे मित्रांनो पश्चिम बंगाल, कारण की गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी पश्चिम बंगाल राज्य भारतात अग्रेसर आहे, हे तुम्ही समजून घ्या. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14 प्रश्न क्रमांक ओके, काही प्रश्न मिसिंग झालेला आहे. प्रश्न क्रमांक 13 नंतर डायरेक्ट 16वा प्रश्न आलेला आहे. ओके, प्रश्न मिसिंग झालेले आहे काही. डॅश डॅश हे इटलीतील कालव्याचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा मित्रांनो, व्हेनिस योग्य उत्तर काय असणार आहे? व्हेनिस, कारण व्हेनिस हे इटलीतील कालव्याचे शहर म्हणून प्रसिद्ध झाले आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न विचारलेला आहे की उत्पादनात डॅश डॅश उत्पादनात इटली अग्रेसर आहे. आता हे बघा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत की डॅश डॅशच्या उत्पादनात इटली अग्रेसर आहे. शिशे, कथील, गंधक किंवा कोळसा? या ठिकाणी जे आपला योग्य उत्तर असणार आहे गंधक. ऑप्शन क्रमांक 2 काय राहणार आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की गंधकच्या उत्पादनात इटली अग्रेसर आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न विचारलेला आहे की लिओनार्दो दा विन्सी हे संग्रहालय कोणत्या शहरात आहे? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. लिओनार्दो दा विन्सी हे संग्रहालय कोणत्या शहरात आहे? मिलान, व्हेनिस, नेपल्स किंवा तुरीन? तर हे बघा मित्रांनो, मिलान काय असेल, आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण की लिओनार्दो दा विन्सी हे संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर मिलान या शहरात आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न दिलेला आहे की ऑटिॲटिक खंड म्हणजे डॅश डॅश होयो? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आशिया, युरोप, अंटार्क्टिका किंवा अमेरिका? तर हे बघा मित्रांनो, ऑटिआर्टिक खंड म्हणजे अंटार्क्टिका खंड. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न आणि प्रश्न क्रमांक 20 आपण या ठिकाणी पाहत आहोत की क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील 5व्या क्रमांकाचे खंड कोणते? हे बघा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत की क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील 5व्या क्रमांकाचे खंड कोणते? तर अंटार्क्टिका काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण की क्षेत्रफळाच्या दृष्टीने अंटार्क्टिकाच्या जगात कितवा क्रमांक लागतो? तर 5वा क्रमांक लागतो. हे तुम्ही समजून घ्या. माहितीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे, तुम्ही पाहू शकतात मित्रांनो. हे बघा, या ठिकाणी माहिती दिलेली आहे की
क्षेत्रफळानुसार जगातील 5व्या क्रमांकाचा खंड म्हणजे अंटार्क्टिका आहे. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा ते सर्वात लहान खंडाची क्रमवारी खालीलप्रमाणे आहे. म्हणजे सर्वात मोठा खंड कोणता, तर आशिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने. नंबर 2 आफ्रिका, नंबर 3 अमेरिका उत्तर अमेरिका, नंबर 4 दक्षिण अमेरिका, नंबर 5 अंटार्क्टिका युरोप 6वा आणि ऑस्ट्रेलिया 7वा. अशा प्रकारे काय आहे या ठिकाणी दिलेला आहे. पुढचा प्रश्न. आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी तुमच्यासाठी आम्ही हिंदी विषयासंदर्भात काही इंपॉर्टेंट कॉम्बो पैक आनेला आहोत. दोस्तों आप देख सकते हैं कि यहाँ पर आपको महाटेट हिंदी नोट्स प्लस हिंदी क्वेश्चन सेट का एक कॉम्बो पैक जो है सिर्फ और सिर्फ 299 रुपये में प्रोवाइड करके दिया जा रहा है दोस्तों, जो परीक्षा के दृष्टिकोण से बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट होगा. मैं आपको बता रहा हूँ दोस्तों, अगर आपकी भाषा एक हिंदी है, पेपर 1 अगर आप दे रहे हो, पेपर 2 अगर आप दे रहे हो दोस्तों, तो आपको बाकी का पेपर तो मराठी में ही आना है, ये बात तो क्लियर हो चुकी है. लेकिन अगर आपको हिंदी में दोस्तों दूसरे सब्जेक्ट के नंबर कवर करने हैं तो आपको क्या है, इस नोट से पढ़ाई करनी है दोस्तों, जहां पर सिर्फ 52 पेज में आपको पूरा का पूरा कंटेंट जो है एकदम आसान भाषा में समझा कर दिया गया है. साथ ही साथ इस नोट्स को पढ़ने के बाद अगर आप हमारे क्वेश्चन सेट हल करेंगे दोस्तों की जो 10 प्रश्न पत्रिका है पीडीएफ के स्वरूप में आपको ये मिलने वाला है दोस्तों, और जिसमें 300 क्वेश्चन है परिच्छेद साहित्यकार की रचनाओं को मिलाकर. इसकी प्रैक्टिस करने के बाद अगर आप एग्जाम हॉल में जाएंगे दोस्तों, तो यकीनन मैं आपको बता रहा हूँ कि हिंदी में आप जो है इस बार 25-26 नंबर जो है आराम से ले सकते हैं, क्योंकि इतना सुपर और क्वालिटी कंटेंट क्या है हमने इकट्ठा किया है सिर्फ टीएटी के लिए. तो दोस्तों परीक्षा में अभी भी 37 दिन का वक्त बाकी है. अगर अभी तक आपने पढ़ना नहीं शुरू किया है तो मैं आपको बता रहा हूँ कि ये साहित्य ऐसा है, अगर आप इसको 2-3 बार पढ़ोगे दोस्तों, और बिल्कुल 2-2, 3-3 दिन में आप इसको पूरा का पूरा पढ़ सकते हैं. इसको पढ़ने के बाद एग्जाम देंगे दोस्तों, तो आप लोगों के लिए दूसरे विषय भी आसान होंगे हिंदी के साथ साथ, क्योंकि हिंदी में हमको इतने नंबर लेने हैं कि बाकी जो सीडीपी या सोशल साइंस में हमारे जो नंबर कट्टे हैं मैथमेटिक्स परिसर अभ्यास में, तो वो दोस्तों दिक्कत हमको नहीं आएंगी. इसको खरीदने के लिए आप यहाँ पर इस नंबर पर दिए गए नंबर पर हमसे क्या है दोस्तों कांटेक्ट कर सकते हैं. सिर्फ और सिर्फ 299 रुपये में आपको ये चीज़ें प्रोवाइड कर रहे हैं दोस्तों. व्हाट्सअप में आपको क्या है मैसेज करना है, वहाँ पर आपको एक स्कैनर दिया जाएगा. स्कैनर पे पेमेंट करने के बाद आपको स्क्रीनशॉट देना है दोस्तों, और तुरंत क्या है आपको पीडीएफ के स्वरूप में अगले 1 मिनट में हम ये चीज़ें आप तक पहुँचा देंगे दोस्तों, और जिसके ज़रिए से आप क्या है टीएटी को इस बार आसानी से पार कर सकते हैं. ये हमारा आपसे वादा है. वीडियो को प्लीज़ लाइक कीजिए दोस्तों. खरीदने के लिए आप क्या है इस नंबर पर कॉन्टैक्ट कर सकते हैं. और अगर आपके दोनों पेपर है और आप दोनों क्वेश्चन सेट खरीदना चाहते हैं तो दोस्तों आपको 399 रुपये देने हैं नोट्स के साथ. हिंदी नोट्स, हिंदी क्वेश्चन सेट पेपर 1, हिंदी क्वेश्चन सेट पेपर 2, 399 में आपको तीनों चीज़ें मिल जाएंगी. बढ़ते हैं अगले वीडियो की तरफ. प्रश्न क्रमांक 21वा प्रश्न दिलेला आहे की चौसाच्या लढाईनंतर डॅश डॅशने शेरशाह हे नाव धारण केले. ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे मित्रांनो, बाबर, हुमायून, शेरखान किंवा अकबर. तर हे बघा शेरखान काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण की चौसाच्या लढाईनंतर शेरखानने शेरशाह हे नाव धारण केले. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 22वा प्रश्न पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की सोन्याचे नाणे जशा प्रकारे मोहर असतात मित्रांनो, तशाच प्रकारे तांब्याचे नाणे डॅश डॅश अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि ऑप्शन दिलेला आहे रुपया, दाम, टंका किंवा दिनार. तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी आपलं जे योग्य उत्तर असणार आहे दाम, कारण सोन्याचे नाणे म्हणजे मोहर, तांब्याचे नाणे म्हणजे दाम. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 इज अ राईट आन्सर. पुढचा प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 23वा प्रश्न विचारलेला आहे की लोकमान्य टिळकांनी डॅश डॅश सांगण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. पहिला प्रश्न असा तयार होतो की गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला. तर हे बघा गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला आहे. आणि काय सांगण्यासाठी त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर हे बघा कर्मयोग, ज्ञानयोग, हठयोग किंवा भक्तियोग. तर हे बघा मित्रांनो कर्मयोग सांगण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय आहे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 24वा प्रश्न दिलेला आहे की कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ ही शासन व्यवस्थेची क्षेत्र स्वतंत्र हवीत, त्यायोगे समाजात स्वातंत्र्य, समता, जीवित व वित्ताची हमी निर्माण होईल हा डॅश डॅश सिद्धांत आहे. अशा प्रकारे राज्यशास्त्र विषयासंदर्भात प्रश्न आपण पाहत आहोत. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे सत्ता विभाजनाच्या, स्वातंत्र्याच्या, समानतेच्या किंवा हुकुमशाहीच्या. तर हे बघा मित्रांनो सत्ता विभाजनाचा हा काय असणार आहे सिद्धांत असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 25वा प्रश्न दिलेला आहे की उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते. तर जपान या देशाचे केले जाते. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 26वा प्रश्न विचारलेला आहे की मराठी व्याकरणाचे पणनी
असे कोणास म्हणतात? तर हे बघा मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला मराठी भाषेमध्ये सुद्धा उपयोगी पडू शकतो की मराठी व्याकरणाचे पणनी असे कोणास म्हटले जाते. 4 ऑप्शन दिलेले आहे. विष्णू शास्त्री पंडित, आत्माराम पांडुरंग तरखडकर, दादोबा पांडुरंग तरखडकर किंवा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. तर हे बघा, मराठी व्याकरणाचे पणनी असे कोणास म्हणतात? तर दादोबा पांडुरंग तरखडकर. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27वा प्रश्न दिलेला आहे की ऑम्फी थिएटर म्हणजे रंगमंडळ हा मूळच्या डॅश डॅश वस्तूचा प्रकार आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. ग्रीक, रोमन, भारतीय किंवा चीन. योग्य उत्तर आहे ग्रीक. ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28 दिलेला आहे की भारताच्या संविधानात डॅश डॅश भाषा नोंदविल्या आहेत. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेला आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की भारताच्या संविधानात किती भाषा नोंदविलेल्या आहेत. तर हे बघा, 21, 22, 23, 24 भारताच्या संविधानात 22 भाषा नोंदविलेल्या आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29. प्रश्न क्रमांक 29 दिलेला आहे की दारा शुकोहने डॅश डॅश फारसीमध्ये भाषांतर केले. आता दारा शुकोहने फारसीमध्ये कशाचे भाषांतर केले? ब्राह्मण ग्रंथाचे, पुराणाचे, उपनिषदांचे किंवा वेदांचे. तर हे बघा, उपनिषदांचे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30वा प्रश्न दिलेला आहे की ऑक्टोबर हा दिवस म्हणजे 24 ऑक्टोबर हा दिवस डॅश डॅश म्हणून साजरा करण्यात येतो. 4 ऑप्शन दिलेले आहेत. संयुक्त राष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय महिला दिन, पर्यावरण दिन किंवा जागतिक शांतता दिन. तर हे बघा मित्रांनो, 24 ऑक्टोबर हा दिवस जे आहे ते संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 काय असणार आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण समाजशास्त्र विषयाचे एकूण 30 प्रश्न पाहिले आहेत. मित्रांनो, जो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट हे प्रत्येक प्रश्न या ठिकाणी असणार आहे. यापूर्वी जवळपास आपण 15 व्हिडिओ अपलोड केलेले आहे मित्रांनो. त्याची प्लेलिस्टसुद्धा तयार केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ऑल 15 व्हिडिओ जे आहे ते फ्रीमध्ये पाहू शकता. तुम्हाला काहीच पैसे द्यायची आवश्यकता नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.